जय शिवराय। आप सबको मालूम है कि भिवंडी की आन बान शान जो ये जगह थी, जगह है छत्रपति शिवाजी महाराज चौक, जहाँ पे 40 साल से छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू लगा हुआ था। लेकिन जर्जर होने के बाद, तो तकलीफ आने के बाद महेश चौगुले साहब, आमदार साहब, हम लोग सभी ने इस प्रयास किया। तत्कालीन पालक मंत्री उन्होंने भी एकनाथ शिंदे साहब थे, उन्होंने ये निधि मंजूर किया। मंजूर करने के बाद काम शुरू करने का टेक्निकल बारी होने के बारे में थोड़ा लेट हो गया। लेकिन मैं आपको बताना चाहूँगा ये माध्यम से ये जो छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जो है महाराष्ट्र में सबसे बेहतरीन पुतला जाना जाएगा। ये हमारी कोशिश रही है। मैं 1 साल से महेश चौगुले साहब और पूरी टीम, सभी पार्टी के अध्यक्ष जो समिति पे है, वो हमेशा इस डिजाइन के बारे में चर्चा करते रहे और ये आज फाइनल नतीजा हुआ है कि आज भूमि पूजन हुआ है। आज सबसे अच्छा दिन है जो छत्रपति शिवाजी महाराज का भूमि पूजन आज हो रहे हैं। हम बहुत भाग्यशाली लोग हैं क्योंकि हमको ये मौका मिला और हम सभी ने जो कार्य किया है उसके लिए मौका मिला। क्योंकि ये 40 साल पहले जिन्होंने ये काम किया था वो भी बहुत भाग्यशाली थे। उन्होंने उनको महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के प्रति एक प्रेम और लोगों को एक उतना अच्छा मैसेज जो देश के लिए, हिंदुत्व के लिए उन्होंने जो कार्य किया और पूरे मराठी लोगों के लिए जो कार्य किया, उनके लिए उनका एक मैसेज था। वो मैसेज सबको पहुंचाना था। 40 साल में हमने कई बार इनका दर्शन लिया, इनकी प्रेरणा से हम आगे बढ़े और आगे बढ़ने के बाद हमने जब जो काम करना है, जो शुभ काम रहता है, जब मैं इलेक्शन में खड़ा रहता हूँ या कोई भी किधर भी जो कोई भी कार्य करते हैं तो हम इनके दर्शन लेके या हार पहना के हम आगे बढ़ते हैं। तो हमारी एक प्रेरणा है इनके बारे में। तो एक अच्छी भावना लेके आज एक नया जो हम कर रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज, तो इन्होंने सबने एक अच्छा एक योगदान दिया है। क्योंकि हर पार्टी के लोगों ने जितना हो सके उतना सहयोग किया है। कोई न कोई चीज के जो है मुख्यमंत्री पे जाना हो या वो डिजाइन को चेंज करना हो या अच्छी कैसे बनाना हो, महापालिका में जाना हो, हर एक जो इधर का ये जो चाहने वाले हैं छत्रपति शिवाजी महाराज, उन्होंने एक अच्छा इनके लिए योगदान दिया है। और आज हम बोलते हैं, हम खुशनसीब है कि आज एक अच्छा, आज से शुरुआत होगी, एक अच्छा पुतला एक आने वाले 6 महीने में इधर वही निगरानी सब पार्टी की समिति है, वही निगरानी करती है, वही माध्यम से हम उनको पूछते हैं, राय मशवरा करते हैं। तो उससे वजह से आज एकदम सब राय मशवरा होके एक अच्छा प्लान बैठा है। वो प्लान के माध्यम से ये बताओ, उसके लिए जो मुख्यमंत्री थे, शिंदे साहब थे, देवेंद्र जी थे, उन्होंने सब ने मिलकर इसको 3 करोड़ का एक फंड दिया है और जो लगेगा वो भी देने को तैयार है। लेकिन एक अच्छी बात ये भिवंडी में थी और वो रहेगी और आगे भी कभी होगी तो रहेगी, हमको विश्वास है। आज भिवंडीकरांसाठी एक अतिशय आनंदाचा क्षण आहे। भिवंडीकरांचं, त्याचप्रमाणे शिवप्रेमींचं जे स्वप्न होतं, ते अनेक वर्षापूर्वी इथे बोललं जात होतं की आपला जो मानाचा आज एक इकडे अश्वारूढ पुतळा आहे त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि ते आज आपण बघितलं की त्याचं भूमिपूजन इथे झालेलं आहे। तर भिवंडीकरांसाठी हा अतिशय एक आनंदाचा क्षण आहे आणि एक ऐतिहासिक क्षण आहे की आज तर ह्या कामामध्ये ज्यांचा सहभाग आहे, आपले आमदार महेश चौगुले, त्याचप्रमाणे सर्व पक्षचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनामध्ये जी इच्छा होती त्याप्रमाणे आमदार साहेबांनी आणि इतर सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा जो आज इथे कार्यक्रम केला आणि लवकरच आपल्याला एक भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा इकडे बघायला मिळणार आहे। खरोखरच या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। आणखी एक मी आज इथे सांगू इच्छितो की बरेच जणांच्या मनामध्ये अशी एक चर्चा आहे किंवा सगळ्यांमध्ये बोललं जातं की या पुतळ्याचं काम कसं होणार आहे, त्याचं क्वालिटी काय असणार आहे। तर मी सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की सगळ्यांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन हे डिझाईन देखील बनवलेले आहे आणि याची देखील काळजी घेतलेली आहे की चांगल्यात चांगला व्यक्ती हे बांधकाम करेल किंवा पुतळ्याचं ते बनवेल, असं त्यांनी याची काळजी घेतलेली। त्यामुळे सगळ्यांनी निश्चिंत राहावं की अतिशय उत्कृष्ट दर्जाचं पूर्ण महाराष्ट्राला नाही, पूर्ण भारतामध्ये हा एक स्मारक होणार आहे, अश्वारूढ पुतळा होणार आहे की ज्यामुळे आपली शान ही उंचावणार आहे आणि भिवंडीचं नाव देखील उंचावणार आहे। हे सगळ्यांना आशीर्वाद करतो आणि पुन्हा एकदा माननीय आमदार महेश चौगुले आणि सर्व
आजचा जो दिवस निवडला, आज राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच आपले भिवंडी पश्चिमचे आदरणीय आमदार महेशजी चौगुले साहेब, माने साहेब यांना धन्यवाद देतो. त्यांनी आजचा दिवस निवडला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवरती शाहू महाराज किंवा बाबासाहेब हे चालले आणि आज जो दिवस निवडल्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. भिवंडी शहराची आणबाण शान जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा होता आणि त्या पुतळा जीर्ण झाल्यामुळे आज नवीन हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येत आहे. खरं तर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत व ते आर्किटेक्ट आहे त्यांनी आपल्या भिवंडीमध्ये पूर्वी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपल्या महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर उभारलेला आहे आणि कल्याणमध्ये असेल अनेक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आणि जे आर्किटेक्ट आहेत ते निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील. त्यांना कामाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्हाला अशी आशा आहे आणि भिवंडी शहराचं नाव निश्चितच त्या पुतळ्यामुळं अजून देखील लौकिक होईल आणि जे भिवंडीकरांच्या एवढ्या वर्षाची जी मागणी होती ती पूर्ण होत आहे. त्याबद्दल मी सर्व समितीचे सदस्य असतील, भिवंडी पश्चिमचे आमदार महेशजी चौगुले साहेब असतील, माने साहेब यांना धन्यवाद देतो आणि भिवंडी वासियांना निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा पुन्हा पुतळा पाहायला मिळेल, दर्शनासाठी उपलब्ध होईल. त्या ठिकाणी